आणि आता घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा। व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी केलेले गैरप्रकार कदापि खपवून घेतले जाणार नाहीत। अशा परीक्षांच्या निकालामधील फेरफाराचं समर्थन होऊ शकत नाही असं उच्च न्यायालयानं म्हटलंय। आयआयटी मुंबईनं यंदा विक्रमी 620 पीएचडी पदव्या प्रदान करून एक नवा विक्रम नोंदवलेला आहे। देशातील प्रमुख आयआयटींच्या तुलनेमध्ये ही संख्या सर्वाधिक आहे। दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पीएचडी संशोधनाचा निपटारा करण्यासाठी संस्थेनं विशेष प्रयत्न केल्यामुळे यंदा पीएचडी पदव्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि उद्योग क्षेत्राच्या सहकार्यानं ऑक्टोबरपासून कौशल्याधारित आणि व्यवसायाभिमुख कोर्सेस सुरू होणार आहेत। विद्यार्थ्यांना कंपन्यांमध्ये प्रशिक्षण मिळणार असून उद्योजक प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस म्हणून मार्गदर्शन करणार आहेत। जात वैधता प्रमाणपत्रासाठी प्रत्यक्ष प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाहीये। समितीचे सर्व कामकाज ऑनलाईन करण्यात येणार आहे। सुनावणी सुद्धा ऑनलाईनच होणार आहे। तशी प्रणाली बार्टीकडून तयार करण्यात आली आहे। पुण्यामध्ये SIR या मोहिमेनंतर आता 8 विधानसभा मतदारसंघांमध्ये 14 लाख मतदार वगळण्याची शक्यता आहे। सर्वाधिक मतदार हे हडपसर विधानसभा मतदारसंघातले वगळण्याची शक्यता आहे। हडपसर मतदारसंघातून सर्वाधिक मतदार तर कसबा विधानसभा मतदारसंघातून सर्वात कमी मतदार वगळले जाणार आहेत। छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये नगरसेवकांच्या अपात्रतेवर आज सुनावणी होणार आहे। 3 अपत्य आणि अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणाच्या तक्रारीवरून नगरसेवकांना अपात्र ठरवण्यासाठी सुरू असलेल्या प्रक्रियेमध्ये 9 नगरसेवकांच्या प्रकरणावर ही सुनावणी होणार आहे। ठाणे महापालिकेमधील 708 पदांच्या भरतीसाठी 24,000 अर्ज आलेले आहेत। चालक आणि इंजिनियर आणि फायरमॅन पदासाठी 1 आणि 2 सप्टेंबरला लेखी परीक्षा होणार आहे। फायरमॅनच्या 381 पदांपैकी 19 पदं होमगार्डसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत। लोकल प्रवाह सुखकर बनवण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळानं ठोस पावलं उचललेली आहेत। त्या अंतर्गत मध्य रेल्वेवरील 3 आणि पश्चिम रेल्वेवरील 3 अशा एकूण 6 कारशेडचा कायापालट केला जाणार आहे। लोकल गाड्यांची प्रवासी क्षमता वाढवण्याच्या हेतूनं कारशेडमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासाची कामं हाती घेतली आहेत। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी 16 चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे। या चालकांना जपानमध्ये 1 वर्षाचं विशेष प्रशिक्षण देण्यात आलंय। भारतामधील पहिल्या बुलेट ट्रेनच्या संचालनासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची तयारी सुरू आहे। ज्या मंडळांच्या गणेश मूर्तीचं आगमन अद्याप झालेलं नाहीये अशा मंडळांनी कोणत्याही प्रकारचा जल्लोष न करता आगमन सोहळा करावा असं आवाहन मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनं केलंय। भुलेश्वर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जल्लोष न करण्याचं आवाहन केलंय। गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये येणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्या सोडल्या जात आहेत। तरी या विशेष गाड्यांचं भाडं नियमित गाड्यांपेक्षा मोठ्या प्रमाणावर आकारलं जात असल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे। मुंबई, ठाणे, पालघर आणि पुणे यासारख्या भागातून चिपळूणकडे येणाऱ्या गणेश भक्तांना या वाढीव भाड्याचा आर्थिक फटका बसतोय। धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देवनार कचरा भूमीवरील 185 लाख टन कचरा हटवण्याच्या प्रकल्पाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं मंजुरी दिली आहे। यामुळे कचरा हटवण्याच्या कामाला वेग मिळणार आहे। या जमिनीवरील कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करून जमिनी रिकामी करण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेकडे सोपवलेली आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील 23 विभागांना KRA पद्धत लागू करण्यात आली आहे। अधिकाऱ्यांना दरमहा कामांचा प्रगती अहवाल द्यावा लागणार आहे। काम चुकारांवर कारवाईचा इशारा सुद्धा दिलेला आहे।